आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. एका दृष्टीनं हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र आहे, हे अनेक क्षेत्रामध्ये जगात प्रचंड परिवर्तन करणार आहे. शेतीचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, अनेक क्षेत्र अशी आहेत की त्या क्षेत्रामध्ये प्रचंड परिवर्तन येत्या काही वर्षामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वतीनं होईल. आणि या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य हे आहे की कृत्रिम बुद्धीची संकल्पना या गोष्टीवर यावेळीच्या प्रदर्शनामध्ये अधिक लक्ष केंद्रित केलेलं. ज्यावेळेची चर्चा होत होती त्यावेळेला माझ्याकडून सुचवलं गेलं की याच्यामध्ये आपण अधिक लक्ष ऊसाच्या क्षेत्रामध्ये घालू. महाराष्ट्रामध्ये ऊसावर उभारणारी कारखानदारी ही अत्यंत महत्त्वाची कारखानदारी. काही शेकडो कारखाने आपण उभे केले आणि ठिकठिकाणी दिवसेंदिवस ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूने ही चर्चा आहे की ऊस हे अधिक पाणी घेतं. अधिक पाणी घेणाऱ्या ऊसाला राज्य कसे राज्य सरकार नीचे वेळेली अधिक प्रोत्साहन करतात आणि म्हणजे काही लोकांची टीका सुरू होते त्याच्याबद्दलची वाटायला नाही. पण महाराष्ट्राचं शेतीचं अर्थकारण हे जर आपण बघितलं तर ऊसाला प्रोत्साहन केलं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण ती करत असताना काही दुरुस्त्या करता येतील का? उदाहरणार्थ कमीत कमी पाणी त्याच्यावर आधारित सूज करता येईल का? जे काही पीक आपण घेऊ त्याचं दर एकरी उत्पादन हे टनेजवाईज अधिक वाढवू शकू का? आणि तिसरा मुद्दा की त्या ऊसामध्ये सुक्रोज% साखर ही अधिक कशी देता येईल याची काही खबरदारी घेता येईल का? आणि त्या संदर्भात काही करायचं असेल तर आपल्याला त्या ए तंत्राच्या माध्यमातून हे करणं शक्य आहे. म्हणजे मला आनंद आहे की यासाठी 2 जगाच्या चांगल्या कंपन्या आपण निवडल्या. मायक्रोसॉफ्ट ही जगाच्या सगळ्या देशामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी कंपनी आहे आणि जगामध्ये जी चांगली विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये ऑक्सफर्डचं नाव घेतलं जातं. आणि म्हणून ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट या दोघांची आपण मदत घेतली आणि त्यांच्या मदतीनं हे AI नवीन तंत्र हे विस्तारित स्वरूपात कसं करता येईल या संबंधीचा प्रयत्न इथं सुरू झालेला. त्यासाठी 1000 शेतकऱ्यांची निवड केली. त्यांच्या शेतामध्ये ऊसाची लागवड करण्यात आली आणि त्यावरून असं दिसतंय की एकरी हे उत्पादन चांगलं वाढू शकेल. अगदी नीट काळजी जर घेतली आणि हे तंत्रज्ञान नीट वापरलं तर प्रति एकरी 120 टनापर्यंत सुद्धा जाणं शक्य आहे आणि तेही कमी कमी पाण्यामध्ये मर्यादित क्षेत्रामध्ये आणि तो प्रयत्न आज या ठिकाणी सुरू झालेला.